पक्षाचा नेता जो असतो, हा कुठल्या एका शहरापुरता मर्यादित नसतो. जिथे-जिथे त्याचा कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभं राहण्यासाठी जे आहे हे नेत्याचं काम आहे. जे शिंदेसाहेब करतात. शिंदेसाहेबांनी विचार नाही केला, "अरे माझ्या ठाण्यात काय होईल? मी ठाण्यामध्येच बसतो करून." असं बघितलंय का तुम्ही? ठाण्यामध्ये खूप कमी जातात शिंदेसाहेब. पण आज शिंदेसाहेब जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत. तेच कारण आहे, की पूर्ण महाराष्ट्रामधून जे वॉशआउट झालं या पक्षांचं, कार्यकर्त्याच्या मागे उभे नाही राहिले. नगरपालिकेमध्ये एकाही नगरपालिकेमध्ये प्रचाराला गेले नाही. हे जे आज एकत्र आलेले आहेत, ह्याच्यामधला कुठला नेता जो आहे, या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो आहे, हा मुंबईच्या बाहेर गेलेला आहे. हे मला एक एक उदाहरण सांगा. तर पक्ष कसा टिकणार? कार्यकर्ते कसे टिकतील? तर फक्त मुंबई हे सर्वस्व नाहीये. तर मुंबईच्या लोकांनाही आता कळलेलं आहे, की मुंबईमध्ये एवढ्या वर्ष सत्ता गाजवल्यानंतर मुंबईकरांना काही देऊ शकले नाही. तर मुंबईकर जे आहे प्रॉपर जे आहे मतपेटीतून 15 तारखेला जे आहे उत्तर देण्याचं काम करतील.